रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटेमंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. वडाप व खाजगी वाहनांना एरवी बस स्थानकाबाहेर तसेच समोरून देखील बाहेर हकलणारे एसटीचे अधिकारी चक्क बुधवारी वडाप आणि खाजगी वाहनांना प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी देऊन बस स्थानकाच्या आवारातच शिस्त लावताना दिसून आलेत. सांगली बस स्थानकामध्ये काळ्या पिवळ्या वडापच्या गाड्या, खाजगी वाहतूक करणाऱ्या जीप, ट्रॅव्हलर्स व्हॅन तसेच रिक्षा यांनी गर्दी केली होती. सुमारे 100हून अधिक वाहने सांगली बस स्थानकावरून सोडण्यात आली. इस्लामपूर, विटा, कोल्हापूर, इचलकरंजी पासून पुण्यापर्यंत वाहनांची सोय करण्यात आली होती. खाजगी वाहनधारकांच्या लुटीबद्दल दैनिक जनप्रवासने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने हालचाली करून येथील दर नियंत्रणात आले. सांगली जिल्ह्यात 4700 कर्मचारी संपात सहभागी झालेत. दैनंदिन 1366 फेऱ्या रद्द आहेत. खाजगी प्रवासी वाहनधारकांकडून मनमानी दराची आकारणी करत आहेत. यात प्रवाशांची लूट होत असल्याने जिल्हा प्रशासनाने पर्यायी प्रवासी वाहतूक व्यवस्था सुरू करण्याचे आदेश आरटीओ विभागाला दिले होते. बुधवारी सकाळपासून 100 पेक्षा जास्त जीप चालक तसेच मिनी ट्रॅव्हल्सने सांगली आगारातून प्रवासी वाहतुकीला सुरुवात केली. एसटीच्या दरातच सदरची वाहतूक सुरू राहणार आहे. सांगली जिल्ह्यातील प्रमुख मार्गासह पुणे मार्गावर एसटी दरात खाजगी प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. यासाठी आरटीओ विभागाचे 13 अधिकारी बस स्थानकात तैनात केले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीनंतर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी निवडणूक होतीये. चिन्ह वाटपानंतर निवडणुकीच्या प्रचाराला बुधवारी सुरुवात झाली. सोसायटी गटातील निवडणूक चुरशीची होत असून मातब्बर नेते या गटातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या लढतीकडे जिल्ह्याचं लक्ष आहे. मर्यादित मतदारसंख्येमुळे मतदारांची पळवापळवी आणि दर यामुळे सोसायटी गट सर्वाधिक चर्चेत आलाय. सोसायटी गटाच्या 10 जागांपैकी 3 जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 7 पैकी वाळवा, कडेगाव आणि कवटेमंकाळ वगळता उर्वरित जत, आटपाडी, तासगाव आणि मिरजेत जोरदार चुरस होणार आहे. जिल्हा बँकेसाठी सोसायटी गटाच्या 10 जागा आहेत. 10 तालुक्यातील या 10 जागांवर तालुक्याचे प्रमुख नेते आमदार यांचे कायम वर्चस्व राहिले. अर्ज माघारीच्या दिवशी शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक, खानापूरचे आमदार अनिल भाऊ बाबर आणि पलूसचे महेंद्र लाड हे बिनविरोध निवडून आले. त्यामुळे आता सोसायटीच्या केवळ 7 जागांसाठी निवडणूक होतीये. यामध्ये कडेगावमधून मोहनराव कदम, वाळव्यातून बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिलीप तात्या पाटील आणि कवटेमंकाळमधून माजी मंत्री अजितराव घोरपडे निवडणूक लढवत आहेत. या तिन्ही ठिकाणी तुल्यबळ उमेदवार दिसत नाही. त्यामुळे या तिन्ही तालुक्यातील सोसायटी गटाची निवडणूक एकतर्फी होणार हे स्पष्ट झालंय. मात्र उर्वरित 4 गटांमध्ये मात्र मोठी चुरस होणार आहे. इंस्टाग्राम ॲपद्वारे मैत्री संबंध वाढवून विवाहाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी जयदीप जयपाल चौधरी यास अटक केली आहे. पीडित अल्पवयीन मुलीची जानेवारी 2021 मध्ये मोबाईल इंस्टाग्रामवर जयदीप चौधरी याच्याशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं. दोघेही चॅटिंग करत होते. जयदीपने भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मार्च 2021 मध्ये पीडित मुलगी इस्लामपूर येथे नातेवाईकांकडे एका कार्यक्रमानिमित्त आली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात ही राहण्यासाठी आली होती. जयदीपने मुलीला इस्लामपूर स्टँडवर भेटण्यासाठी बोलवलं. जयदीप मुलीला घेऊन दुचाकीवरून बहे बेटावर गेला. पीडित मुलीला निर्जन स्थळी नेऊन जयदीप शरीर सुखाची मागणी करत बळजबरी करू लागला. मुलीने नकार देताच जयदीपने लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केला. त्यानंतर 15 दिवसांनी पीडित मुलगी गावी निघाली होती. इस्लामपूर स्टँडवरून तिला गावाला सोडण्याचा बहाणा करून वाठार येथील साई लॉजवर नेऊन लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. 7 नोव्हेंबर रोजी पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने मुलीच्या आईने दवाखान्यात नेले. जयदीपने वारंवार बळजबरी केल्याने पीडित मुलगी 6 महिन्यांची गर्भवती झाली. त्यानंतर गर्भपात झाला. पीडित मुलीने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. याबाबतची फिर्याद पीडित मुलीने दिली आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातल्या एरळा नदीच्या काठावर वसलेली रामापूर आणि कमळापूर ही 2 संपन्न गावे. या 2 गावातील अनेक विद्यार्थी या मोडकळीस आलेल्या धोकादायक पुलावरून ये जा करतात. पावसाळ्यात या पुलावर नदीचं पाणी येतं आणि थोडीफार चालणारी वाहतूक सुद्धा बंद पडते. हा पूल उंच आणि मजबूत बांधण्यात यावा यासाठी हे ग्रामस्थ कित्येक वर्ष मागणी करतात. पण सत्ताधारी लोक त्यांच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात.
पावसाळ्यात या गावातील कित्येक जणांना आपला जीव सुद्धा गमवावा लागलाय, पण त्यांची दखल अद्यापही सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतली नाही. म्हणून अशा गंधारीची भूमिका घेणाऱ्या प्रशासनाला जाग येण्यासाठी आजपासून 3 दिवस हे ग्रामस्थ येरळा नदी पात्रात कीर्तन आणि व्याख्यानाच्या माध्यमातून जनजागृती करणार आहेत. या पुलाच्या प्रश्नावर राजकारणी निवडून येतात, निवडून आले की असा प्रश्नावर सर्रास दुर्लक्ष करतात, असा आरोप दोन्ही गावचे रहिवासी करतायत. रामापूर कमळापूर पूल अजून किती जणांचा जीव घेणार? वर्षानुवर्षे जुनी पुलाची मागणी, नवीन पुलासाठी कित्येक पिढ्या राजकारणाच्या पाठीमागे लागून खपल्या, आश्वासनाशिवाय काहीच नाही मिळालं. अनेक निष्पाप गावकरी पुलावरून वाहून गेले, मृत्युमुखी पडले. दरवर्षी पावसाळ्यात नवीन पुलाबाबत लोकप्रिय घोषणा करायची, नंतर एरे माझ्या मागल्या म्हणून या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी येरळा नदी पात्रात कीर्तन व्याख्यानातून जनजागृती करत अनोखे आंदोलन करण्यात आलंय. राज्यातल्या एसटी कर्मचारी आंदोलनाचा प्रश्न गंभीर बनू लागलाय. कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याने हे आंदोलन चिघळलंय. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले, तर राज्य सरकारने 350हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून बडतर्फ केलंय. त्यात राज्य सरकार कर्मचाऱ्यांविरुद्ध अवमान याचिका दाखल करणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितल्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबाबत अनिल परब यांच्यावर टीका केली. गोपीचंद पडळकर म्हणाले, या कृतीमधून ठाकरे सरकारचा खरा चेहरा उघड झालाय. मराठी एसटी कर्मचाऱ्यांविषयी त्यांना कुठलीच आपुलकी नाही, हे त्यांच्या कृत्यातून सिद्ध झालंय. एखादा व्यक्ती जेव्हा हतबलतेमुळे आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचलतो, त्यावेळी त्याची अवस्था बिकट असते. त्याला धीर देऊन आत्महत्येच्या विचारातून बाहेर काढण्याची गरज असते. पण या सरकारने कालपासून एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करणे, अवमान याचिका दाखल करण्याची धमकी देणे असे प्रकार सुरू केलेत, असं पडळकर म्हणाले. ते म्हणाले, राज्य सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेमुळे कोणत्या कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं तर त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल. जागोजागी आणि गावोगावी पोलीस बळाचा वापर करून मंत्रालयाच्या दिशेने निघालेल्या कर्मचाऱ्यांना रोखलं जातं. यावरून सिद्ध होतं की शांततेत लोकशाही मार्गाने चालू असलेल्या आंदोलनात अनिल परबांना उद्रेक घडवायचा आहे. पोलिसांच्या लाठ्या काट्यांचा वापर हतबल कर्मचाऱ्यांवर करण्याची मोकळीकच अनिल परबांना मिळेल. त्यांच्या निजामशाहीमुळे जर कुठल्या कर्मचाऱ्याने हतबल होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला तर याची सर्वस्वी जबाबदारी ठाकरे सरकारची राहील, असं पडळकर म्हणाले. अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी बाजीराव उर्फ पिंटू बबन लोंढे याला बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार 20 वर्ष सश्रम कारावास आणि 2000 रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश SM चंदगडे यांनी ठोठावली. 24 एप्रिल 2020 रोजी अल्पवयीन मुलगी घराबाहेर मुलांसोबत खेळत होती. बाजीराव लोंढे याने अल्पवयीन मुलीला पेरू खायला देण्याचा आमिष दाखवून गवताच्या शेतात नेलं आणि जबरदस्तीने बलात्कार केला. यावेळी अमीर अत्तार यांनी प्रकार पाहून बाजीरावच्या तावडीतून मुलीची सुटका केली. 2 महिन्यांपूर्वीही बाजीरावने पीडित मुलीवर शेतात नेऊन बलात्कार केला होता. घडलेली घटना कोणास सांगितली तर ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. या केसची सुनावणी न्यायाधीश SM चंदगडे यांच्या कोर्टात सुरू होती. सरकार पक्षातर्फे 10 साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, वडील, पीडित मुलगी, आई, प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार, पंच, मेडिकल ऑफिसर आणि तपासी अंमलदार यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. पीडित मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा आरोपीने घेतला. आरोपीवर कठोर कारवाई करून पीडित मुलीला जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात यावी असा युक्तिवाद सरकारी वकील शुभांगी पाटील यांनी केला. बाजीराव लोंढे यास दोषी धरून बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार कलमानुसार 20 वर्ष सश्रम कारावास आणि 2000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 2 महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. लखीमपूर घटनेबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती व्हावी यासाठी शहीद किसान कलश यात्रेचं आयोजन करण्यात आले. आज बुधवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सांगलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ महाराष्ट्रातून आलेली लखीमपूर शहीद किसान कलश यात्रेचं आगमन झालं. यावेळी मान्यवरांकडून अस्थि कलशाला अभिवादन करण्यात आलं. यावेळी लखीमपूर येथील शेतकऱ्यांवर गाडी घालून 4 शेतकऱ्यांचा बळी घेतलेल्या सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यात आलाय. केंद्र सरकारने केलेले काळे कायदे रद्द करा, लखीमपूर घटनेतील दोषींना कठोर शासन करावे यासाठी अखंडित लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र किसान सभेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड नामदेव गावडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कॉम्रेड संदीप राजोबा, आयटक सांगली जिल्हा काउन्सिलचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड शंकर पुजारी, नंदकुमार हत्तीकर, वैभव पवार यांच्यासह किसान सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
तासगाव बसस्थानकातून जिल्ह्यातील 13 मार्गावर 33 वडाप गाड्यांना प्रवासी वाहतुकीसाठी बुधवारी परवानगी देण्यात आली, अशी माहिती स्थानक प्रमुख सुनंदा देसाई यांनी दिली. या परवानगीने प्रवाशांची सोय होतीये. महागाई भत्ता तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे यांसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी संप सुरू केल्याने तासगावसह जिल्ह्यात बस सेवा ठप्प झाली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात बस सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत असून खासगी वाहनांचा त्यांना आधार घ्यावा लागतोय. प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग स्वीकारला असताना प्रवाशांना मात्र वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागतंय. बस सेवा ठप्प असल्याने पर्यायी मार्ग म्हणून प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतोय. या संधीचा फायदा घेत काहींनी प्रवाशांकडून अवाच्या सवा भाडे वसुली सुरू केली. मात्र बुधवारी तासगाव बस स्थानकातून 13 मार्गावर 33 वडाप गाड्यांना प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये तासगाव ते म्हसवड, खानापूर, मिरज, कराड, सांगली, मणे, राजुरी, सावळज, इस्लामपूर, कोल्हापूर, मोराळे, मेंगानवाडी, गौरगाव, मिरज या मार्गावर परवानगी देण्यात आली, अशी माहिती स्थानक प्रमुख सुनंदा देसाई यांनी दिली आहे. दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे तासगाव आगाराचे दररोज 7 लाख रुपयांचं नुकसान होते, तसेच प्रवाशांचेही हाल होत आहे. विविध मागण्यांसाठी गेल्या 8 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या आहेत. मात्र एसटी महामंडळ राज्य शासनात विलगीकरण करा ही मागणी अद्यापही प्रलंबित आहे. या मागणीसाठी भाऊबीजपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने उद्रेक केलाय. राज्यातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत राज्यव्यापी संप पुकारला. या संपामध्ये कर्मचाऱ्यांनी 100% सहभाग होत मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं सांगितलंय. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला आता इतर कर्मचारी संघटनांकडून वाढता पाठिंबा मिळतोय. राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करा या मागणीसाठी 1 दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांना देण्यात आलंय. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील 7 बाजार समित्यांची निवडणूक जानेवारीत होत असून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. बाजार समितीचे 3 तालुक्यात कार्यक्षेत्र असून 8034 मतदारांचा समावेश आहे. त्यामध्ये सोसायटी आणि ग्रामपंचायत गटामध्ये 2500 मतदार आहेत. प्रारूप मतदार यादीवर हरकती दाखल करण्यासाठी 22 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. त्यानंतर हरकतीवर सुनावणी होऊन 6 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्यानंतर बाजार समितीचे बिगुल वाजणार असल्याचं स्पष्ट झालंय. जिल्हा बँकेच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्यानंतर त्या पाठोपाठ जिल्ह्यातील बाजार समितींच्या निवडणुका होणार आहेत. मिरज, कवठेमहांकाळ आणि जत या 3 तालुक्यात कार्यक्षेत्र असलेली सांगली बाजार समिती राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजली जाते. यंदा बाजार समितीमध्ये 18 संचालक निवडून जाणार आहेत. बाजार समितीमध्ये सत्ता आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. जानेवारीमध्ये बाजार समितीची निवडणूक होत असून बुधवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. सोसायटी गटातील 2548 मतदार, ग्रामपंचायत 2512 मतदार, हमाल तोलाईदार 1505 तर व्यापारी अडते यांचे 1469 मतदार संख्या आहे. प्रारूप यादीमध्ये सोसायटी आणि हमाल गटातील मतदार संख्या घटली तर ग्रामपंचायत आणि व्यापारी गटातील मतदारात वाढ झाली. बाजार समितीच्या प्रारूप मतदार यादीवर हरकती दाखल करण्यासाठी 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 पर्यंत मुदत दिली आहे. हरकती आणि आक्षेपावर सुनावणी होऊन 6 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 10 दिवसांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.